अशी जर तुम्हाला गाडी आणता येत असेल पाण्यातून चिखलातून तर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण चालू फिरायला कोमनादेवी चारड्याला कोमनादेवी इथे. चला चला गॅस तर आलेलं होतं त्या सारड्याला. तर इथून आपण जाऊ हळू चालत. गायस हे बघा मस्त की बसायला केलाय. लहान लहान मुलांना खेळायला पाळणी वगैरे आहे तिथं. वरती पण आहेत पाळणी, शिसो वगैरे आहे वरती. तर गाय तुम्ही इथं बघू शकता, आपण फायनली इथे पोहोचलो आहोत. किती सुंदर वाटते इथं, सुंदर नजारा आहे इथे. आणि आता सध्या पब्लिक कमी आहे, आता थोड्या वेळात पब्लिक वाढेल अजून. इथं बाजूला बघा तुम्ही बघू शकता दुकान पण लावलंय. गेल्या वर्षी नव्हता, यंदा लावलंय दुकान. काय करतो चाललाय. गायस तर इथे आता पाऊस आलाय, पावसामध्ये जास्तच मजा येते.
गायज आम्ही आता जेवतो इथं, भूक लागली जाम. या बिर्याणी खायला या. मी बघ बदकवाली. गायच गर्दी बघा किती, आलू आलू गर्दी वाढत. गायस तर बघा इथे किती डोंगरावर वगैरे वरती लोक बसलेली आहेत. बघा मी तुम्हाला दाखवते, इथं खूप लोक येतात पार्टी वगैरे करायला. जास्त करून संडेलाच जास्त गर्दी असते. ही बघा किती वरती वरती बसलेत लोक. गायस तर इथे या अशा चढायच्या उतरायच्या वाटा आहेत. जर तुम्ही इथे आलात तर काळजी घ्या, नीट या. चला तो गायस तर आता आम्ही घरी चाललोत. पाऊस पडतोय आणि भिजलो, थंडी पण वाजते आम्हाला. गायस तर मगाशी इथं 2-3च गाड्या होत्या आणि आता बघ किती गाड्या आहेत. हॅलो हॅलो लोक आली, पब्लिक वाढत गेली. हॅलो हॅलो भरपूर गाड्या. बघा ही अशी जर तुम्हाला गाडी आणता येत असेल पाण्यातून चिखलातून तरच तुम्ही इथं गाडी आणू शकता, नाही तर तुम्हाला गाडी गावाच्या बाहेरच ठेवायला लागेल. कोण गाइस तर आता व्लॉग एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.